मुंब्रा पोलिसांच्या मदतीनं निदा खानची एसआयटी कडून शोध मोहीम सुरू आहे। निदा खाननं मुंब्रामध्ये 3 ठिकाणे बदलल्याची माहिती समोर आलेली आहे। निदा खान मुंब्रामध्ये असल्याची माहिती निदा खानच्या पतीनं दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। निदा खान मूळची भिवंडीची असून मागील काही वर्षांपासून ती मुंब्रामध्ये राहत होती अशी देखील माहिती सूत्रांकडून मिळते। त्यामुळे निदा खानचा शोध घेतला जातोय। एसआयटीचं पथक निदा खानचा शोध घेतंय, शोध मोहीम राबवली जाते। निदा खाननं मुंब्रामध्ये आतापर्यंत 3 ठिकाणं बदलल्याची माहिती समोर आली आहे। निदा खान ही मुंब्रामध्ये असल्याची माहिती तिच्या पतीनं दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर निदा खानच्या घराबाहेरून आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी आढावा घेतलेला आहे, पाहूया। नाशिक मधील कॉर्पोरेट धर्मांतर प्रकरणाचे धागेदोरे आता थेट ठाण्यातील मुंब्रा भागामध्ये येऊन पोहोचलेले आहेत। हे जे आपण घर पाहत आहोत त्याच घरामध्ये नाशिक धर्मांतर प्रकरणामधील मुख्य आरोपी निदा खान जी आहे ती 2 महिने राहत होती। तिच्या पतीसोबत ती ह्या घरामध्ये राहत होती, वास्तव्यामध्ये होती आणि त्यानंतरच जे आहे ते नाशिक मधील एसआयटीचं पथक जे आहे ते आज या ठिकाणी येऊन पोहोचलं होतं। त्यांनी मोठ्या प्रमाणात तपासणी ह्या ठिकाणी केली होती। आसपास मधील नागरिक असतील किंवा या घरामधील काय नेमकं सापडतं याची संपूर्ण सखोल तपासणी त्यांनी केली होती। परंतु या घरामध्ये देखील त्यांना निदा खान जी आहे ती सापडलेली नाहीये। त्यानंतर त्यांच्या पतीची जी आहे ती सखोल चौकशी एसआयटीच्या पथकाने केलेली आहे। नमीक नाईक खान असं त्याच्या पतीचं नाव आहे आणि त्यानंतरच संपूर्ण चौकशी केल्यानंतर निदा खान अखेरीस मुंब्रा एसआयटीच्या पथकाच्या हाती ठाण्यातून देखील लागलेले नाहीत। आपल्यासोबत ह्या परिसरातील काही नागरिक आहेत, आपण त्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत। हे रूम आहे ना, तीन महिना आधी रेंटवर गेला रूम आणि कोणी एजंटनी दिलाय की डायरेक्ट ऑनलाईन घेतलाय की कोणी ऑनरनी दिलाय हे आम्हाला माहित नाही। मी ना 1.5-2 महिना पहिले बघितलंय, एक जेंट्स आणि एक लेडीज होती। रात्री मी आलो जॉबवरून, ते वरती जात होतो, बघितलं ताला खोलून आतमध्ये गेले, बाकी काय नाही। कोण नेमके ते होते 2 व्यक्ती ज्यांना तुम्ही टाळा खोलताना कुलूप खोलताना पाहिलं होतं, काय आठवते? नाही काय नाही, नवीनच होते, रेंटवर गेला रूम। आज नेमकं काय घडलं ठिकाणी? किती पोलीस आले होते, काय नेमकं? सकाळी आले होते, नाशिकवरून पोलीस आली, तेव्हा माहित पडला एवढा मोठा कांड झाला। कधी आमची बिल्डिंग मध्ये सोसायटीमध्ये पोलीस आली नाही, कधी नाही। निश्चितच पाहिलं तर गेल्या काही महिन्यांपूर्वी जे आहे ते निदा खान व तिचा पती ह्याच आपल्या पाठीमागच्या जे घर आपण पाहतो त्या घरामध्ये काही महिने जे आहेत राहत होते, भाडेतत्वावरती त्यांनी हे संपूर्ण घर या ठिकाणी घेतलं होतं आणि तब्बल 2 ते 3 महिने त्यांनी या घरामध्ये राहिल्यानंतर त्यांनी पुन्हा या ठिकाणातून पळ जो आहे तो काढलेला आहे। एकंदरीत पाहिलं तर नाशिक एसआयटीच्या पथकाकडे अजूनही निदा खान जी आहे ती हाती लागलेली आहे। त्याचमुळे आता नेमका निदा खान ही नेमकी कुठे आहे, याचा शोध नेमका कधी लागेल हे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत। शुभम कोळी, झी मीडिया, ठाणे।